देवा, जे कोणी या ॲम्ब्युलन्समध्ये असेल त्याला सुखरूप ठेव, त्याच्या पाठीशी उभं राहा. राणी मॅडम, हे घ्या माझा उत्साह आणि ही आईस्क्रीम मेल्ट होण्याच्या आत खा आणि मला सांगा की टेस्ट कशी झाली. बाय द वे, थँक्स. थँक्यू कशासाठी? तू आईस्क्रीम खायला रेडी झालीस म्हणून. सर तुम्ही एक काम करा, तुम्ही ना एक थँक्यूची व्हॉइस नोटच बनवून ठेवा. मग जेव्हा केव्हा तुम्हाला थँक्यू म्हणायचं असेल ना तेव्हा तुम्ही ती नोटच पाठवा, है ना? का? अहो तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर थँक्यू म्हणताय मला. तुझ्याकडूनच शिकलोय मी. आपल्याला एखाद्याबद्दल ग्रॅटिट्यूड दाखव असं वाटलं तर तू लगेच दाखवायचं. माझी इच्छा होती म्हणून तू आईस्क्रीम खायला आलीस, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बरं पण तुम्ही थँक्यू याच गोष्टीसाठी म्हणताय ना? आबांनी आज तुमचं कौतुक केलं म्हणून ही स्वारी एवढी खुश आहे ना? तू जादूगार आहेस का? तुला कसं कळलं माझ्या मनातलं? मनापासून ऐकलं ना की मनातलं सुद्धा ऐकू येतं. आज खरंच खूप मस्त वाटलं मला. म्हणजे तुझ्यामुळे आबांनी मला ॲज अ MD एक्सेप्ट केलं, मला जवळ घेऊन मिठी मारली. मला खूप छान वाटलं आणि मला माझा हा आनंद तुझ्यासोबत असाच सेलिब्रेट करायचा होता. मला पण खूप भारी वाटलं. म्हणजे सुरुवातीला कसं तुमचं आणि आबांचं नातं एवढं काही खास नव्हतं, तुमचं जास्त पटत नव्हतं ना. पण आज आबासाहेबांनी तुमचं एवढं कौतुक केलं, खूप भारी वाटलं. बघा सर, वाईटातून हे जे चांगलं होतं ना ते म्हणजे हे कळण्यासाठी काहीतरी वाईट घडावं लागलं, हेच दुर्दैव आहे. राणी तुला खरं सांगू, आबांची आणि माझी काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे, आमचे विचार खूप वेगळे आहेत. पण मला ना खूप अभिमान आहे आबांचा. माझ्या मनात खूप रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल. आधी मला असं वाटायचं की आबांची काम करायची पद्धत खूप चुकीची आणि आपलं खूप नुकसान होतं त्याच्यामुळे. पण असं नाहीये. आबा असं का बोलायचे, असं का वागायचे, हे ना मला तुझ्यामुळे कळलं. सर तुम्हाला खरं सांगू का, 2 दिवस मला असं वाटत होतं की मी आबांबरोबरच काम करते. अहो तुम्ही डिट्टो आबांसारखं वागत होतात. म्हणजे त्यांच्यासारखाच एकदम असा सारासार विचार करून व्यवस्थित निर्णय घेत होतात. पण मला तरी असं वाटतं की मी आबांना तुझ्यामुळेच इम्प्लिमेंट करू शकलो. असं तर मला आबांकडनं खूप काही शिकायचं. मी ना खूप लकी फील करतो हा की मी आबांचा मुलगा आहे. आणि मी पण खूप नशीबवान आहे की मी तुमची नाही म्हणजे नावाला का होईना आहे ना मी तुमची बायको. मग तसं पटकन तोंडातून निघून गेलं. नाही ठीक आहे, होतं असं कधी कधी. हा सर एक विचारू का? नाही नको. सर ठीक आहे विचार. ते तुम्हाला बायको नावाच्या नात्याचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे सांगावं असं वाटलं तरच सांगा, काही जबरदस्ती नाहीये. प्रॉब्लेम असं मला ना असं खूप बर्डन वाटतं त्या नात्याचं. का? मैत्रीण म्हणलं की बर्डन नाही वाटत का? नाही अजिबात नाही. मग तर मी खूप लकी आहे की मी तुमची जवळची मैत्रीण आहे. मी ना स्वप्नात सुद्धा असा कधी विचार केला नव्हता की मी मैत्रीण म्हणून तुमच्या बरोबर असं उभं राहून हे आईस्क्रीम खात असेल. सर ते आईस्क्रीम खायचे तोंड उघडा पटकन. जग भासते सारे नवे नवे, बरसे जसे हळूवार चांदणे. हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे. बेधुंद मी
आता ना हे आयुष्य पण असंच हसत खेळत जायला पाहिजे. कुठलंच संकट नको यायला बाबा. गोट्याचा फोन आहे. हा गोट्या बोल. राणे अगं मावशीला हॉस्पिटलमध्ये भरती केलंय. जिथं असशील तिथनं निघून ये. काय? आईला ऍडमिट केलंय? हो अगं मी घरात गेलो तेव्हा तिनं डोळं मिटलं होतं. मी लगेच आले. सर ते आईला काय झालंय काय झालंय? ते आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. जावं लागेल. बरं ठीक आहे, तू शांत हो, आपण लगेच निघूया. अहो मग बोलायलाच पाहिजे ना. तुम्ही इंद्राचं आपलेपणानं कौतुक करायलाच पाहिजे. अहो पोरं बोलून दाखवत नाही तो, पण त्यासाठी ना असूसलेली असतात. बापाची शाब्बासकीची थाप प्रत्येक मुलाला आपल्या पाठीवर हवी असते. आपला इंद्रा इथे आल्यापासून त्याच अपेक्षेने तर काम करत होता ना. शेवटी आज तो दिवस आला. आणि आज त्यानं एमडी म्हणून जे करायला हवं ते करून दाखवलंय, ह्याचा मला आनंद आहे. चला, माझ्या इंद्राने तुम्हाला आनंद होईल असं काहीतरी करून दाखवलं तर. हो, पण मला असं का वाटतंय, माझ्यापेक्षा जास्त आनंदी आणि इंद्रापेक्षा जास्त खुश तुम्ही आहात. मला असं वाटतं की मी इंद्राचं नाही तुमचं कौतुक केलंय. वाटणारच ना. वडिलांनी मुलाला कौतुकाने कवटाळलं की आईचे डोळे पाणावतातच. तिला असंच वाटतं की तिचंच कौतुक होतंय की काय. काय ना, आम्ही आई म्हणून, बायको म्हणून मुलांच्या आणि नवऱ्याच्या आनंदासाठीच तर जगतो, झटतो. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हसू बघितलं ना की आम्हाला एक आनंदच होतो. अहो मुलांच्या नावापुढे भले तुमचं नाव लागतं, पण कुठलीच आई तिचं नाव लागावं म्हणून नाही, तर तिच्या मुलांनी नाव कमवावं या अपेक्षेने बघत असते. आणि खरं सांगू का, तर माझ्या इंद्राने आज स्वतःला सिद्ध करून दाखवलं. तुम्ही जेव्हा त्याला मिठी मारलीत ना, तेव्हा त्याच्याकडे बघायला हवं होतं. त्याच्या डोळ्यातला ना आनंद दिसला असता तुम्हाला. तुम्ही ना त्याचं असंच कौतुक करत राहा, मला आवडेल. चला, म्हणजे तुम्हाला आवडेल असं मी कधी करू शकलो तर. केलंत ना. आणि माझी हीच इच्छा आहे की यापुढेही तुम्ही त्याच्याशी असं चांगलं वागा, त्याला समजून घ्या. सुरुवातीला तुमच्यात वाद झाले, तुमची चिडचिड झाली, पण आता आपला इंद्रा तुमच्या मनाप्रमाणे वागायला लागलाय की नाही, मग त्याला अशीच साथ द्या. आणि तो ना आजच्या काळातला आहे, त्यामुळे कधीतरी त्याला जर त्याच्या पद्धतीने काहीतरी करून बघावं असं वाटलं ना, तर करू द्या. त्याला त्याचं चुकू द्या, धडपडू द्या. त्यातूनच तो शिकेल ना. तुम्ही काळजी करू नका. आता मला फारसं काही करावं लागणार नाही, कारण त्याचं त्याला कळायला लागलंय. मग त्याला प्रोत्साहन द्या. असंच कौतुक करत राहा त्याचं. तुम्हाला हवं तसंच करेन मी. आलोच. फक्त एक गोष्ट टाळा. कोणती? त्या राणीचा जो काही कौतुक सोहळा केलात तुम्ही, या सगळ्याचं श्रेय जे काही तुम्ही तिला दिलत ते देऊ नका. का? इंद्रामध्ये जो बदल झालाय तो राणीमुळे झालाय. राणीनं तिच्या पद्धतीनं त्याला अनेक गोष्टींची जाणीव करून दिली. त्याच्या वाटेतले काटे तिने दूर केले. म्हणून तर निसरड्या वाटेवरनं तो नीट चालू शकतोय, प्रगती करू शकतोय. गैरसमज आहे हो तुमचा की तिने त्याच्या वाटेतले काटे दूर केलेत. उलट ती त्याच्या आयुष्यात आली ना, म्हणून इंद्राला प्रगती करायला एवढा उशीर झाला. त्याला इतकी मेहनत घ्यावी लागली, धडपड करावी लागली. इंद्रानी त्याच्या हुशारीने हे सगळं करून दाखवलंय. मी कुठे नाही म्हणतोय, पण जे राणीने केलंय त्याचं श्रेय तिलाच द्यायला हवं. अहो ती पीए बनून त्याची साथ करते, सोबत देते. अहो म्हणून ते घडू शकलं. तिच्या जागी दुसरी कुठलीही पीए असती तरी इंद्रानी हेच करून दाखवलं असतं. मला ती एका गोष्टीवरती आपलं कधीही एकमत होऊ शकत नाही, आणि तो विषय म्हणजे राणी. तुम्ही तिच्यातला चांगलपणा कधीही मान्य करणार नाही. त्यामुळे हा विषय आपण इथेच थांबूया. वाद कशाला उगाच. आपण आपल्या इंद्रासाठी खुश आहोत ना, त्याचा आनंद साजरा करूया. काय झालं आईला? मुलांना काय झालं? कस काय आणलं इकडं? राणे अगं आपल्या सुरकीला आपले. हा बुवा, तिला काय? हो काय झालं?
बुवा बोला ना, काय झालं आईला? राणीला तुझ्या आजाराबद्दल सांगितलं पाहिजे ना. मी काय सांगणार नाही आणि तुम्ही बी काय सांगायचं नाही. तुम्हाला राणीची शपथ आहे. तुम्ही जर मला काही सांगितलंच नाही तर कसं कळेल बरं? हा हो, काय झालं सांगा ना. मी घरी आले होते तेव्हा तर बरी होती ना ती. मग काय झालं असं अचानक? हा हो, बुवा बोला ना, काय झालं तिला? हा ती चांगली होती. हो, ती बरी होती तर मग हॉस्पिटलमध्ये का आणावं लागलं तिला? वाव, काहीतरी नीट सांगा. हे बघा, माझ्यापासून काहीच लपवू नका बरं का. हो, राणी म्हणते ते बरोबर आहे. आम्हाला सांगा, त्यांचं खाणं पिणं सगळं वेळेवर होत होतं ना? नेमकं काय झालं होतं आम्हाला कळायला हवं. हो नाही, रात्री तसं काय नाही झालं. इथे यायच्या आधी ती एकदम उसासं घ्यायला लागली आणि एकदम डोळं बंद केलं. मी लय घाबरलो आणि गोट्याला बोलून घेतलं. हो, बुवा असं असं अचानक उसाचे कसं द्यायला लागेल बरं माणूस? हो, त्याच्या आधी ती काहीतरी बोलली असेल ना, काहीतरी सांगितलं असेल तुम्हाला. तुमच्यापासून तर काही लपलं नसेल ना? अगं राहण्या सुरके काय सांगते का? तुला माहितीये ना. आपण परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा तर तुम्हाला कळलं असेल ना. अहो तसं काय सुद्धा जाणवलं नाही. बुवा असं कसं होईल बरं? तुम्ही मला खरं खरं सांगा. मी आणि सर जेव्हा घरी आलो होतो तेव्हा पण आईला त्रास होत होता ना? तुम्ही लपवलं नाही माझ्यापासून? सांगा बुवा. अगं नाही राहणे, तसं काय नाही. काय पण काय बोलतेस? नक्की ना? अगं होय, नक्की. ठीक आहे. माझ्या डोक्यावर हात ठेवून हे परत सांगा. बोला की तुम्हाला आईच्या आजारपणाबद्दल काहीच माहिती नव्हतं, आत्ता कळलं? बोला ना, सांगा बुवा मला. मला माफ कर पोरे. अगं मी तुझ्याशी खोटं बोललो. अगं पण सुरकीनेच मला सांगितलं होतं तुला नको सांगू म्हणून. तू म्हणत होते आताच कुठं तुझा संसार नीट चाललाय, आपल्यामुळे तिला त्रास नको. त्रास? वय एवढं पर्क करून टाकलंय का तुम्ही मला? मी मुलगी आहे ना तुमची. हे सगळं तुम्ही मला नाही सांगणार तर अजून कोणाला सांगणार होतात? आणि मला सांगा, जर आता माझ्या आईचं काही बरं वाईट झालं तर मी काय करायचंय? माझ्या आई वडिलांच्या एवढ्या कठीण काळामध्ये मी त्यांच्या बरोबर नव्हते. मी त्यांची काळजी घेऊ शकले नाही, त्यांचा आधार बनू शकले नाही. असं वाटत राहील ना मला आयुष्यभर? हे ओझं घेऊन जगायचंय का मी? माझ्या मनाला काय वाटेल याचा जरा सुद्धा विचार नाही केलात का बुवा? राणे, सुरकीने मला तुला सांगायचं नाही म्हणून शपथ घातली होती ग. आपण त्यांच्या शपथ देण्यापेक्षा कितीतरी इम्पॉर्टंट त्यांचा जीव आहे. मी ठीक आहे, मान्य करतो मी, राणीला तुम्ही सांगू शकत नव्हता. पण माझं काय? मला सांगू शकला असता. आपण ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच ठेवली असती. त्यांना वेळेवर ट्रीटमेंट मिळाली असती तर आज ही वेळ आली नसती. तर किती सहन करावं लागत असेल त्यांना. बरोबर आहे तुमचं, पण राणीला सांगायचं जड जात होतं तर तुम्हाला कसं सांगणार आम्ही? आमच्या दरिद्री आई बापासाठी हिने लय कष्ट घेतलेत, लय सहन केलं होतं तिने. तिच्या सुखी संसारात आमच्या मिठाचा खडा पडायला नको होता. काय बोलताय तुम्ही? माझ्या आईची तब्येत कशी आहे हे खरं खरं सांगून तुम्ही असं कुठलं मोठं मीठ कालवणार होतात माझ्या संसारात? मला एक कळत नाही, तुमची मुलगी आता सासरी गेलीये म्हणून तिच्यापासून सगळी नाते तोडून टाकणार आहात का तुम्ही? तिला परक्याचं धन म्हणता ना तुम्ही? का म्हणता बरं? जसं मुलाकडे तुम्ही म्हातारपणाचा आधार म्हणून बघतात तसं मुलीकडे का बघत नाही? ती तुम्हाला आधार देऊच शकत नाही असं वाटतं का तुम्हाला? तुमच्या बरोबर ताकदीने उभं राहू शकते असं नाही वाटत का तुम्हाला? माझं लग्न झालं म्हणून हळूहळू सगळी नाती तोडताय का तुम्ही माझ्यापासून? सांगा बुवा. मला त्रास नको व्हायला म्हणून
म्हणून तुम्ही माझ्यापासून सगळं लपून ठेवलं ना. मग कधी सांगणार होत? माझी आई मला सोडून गेल्यावरती सांगणार होतात का बुवा? मुलगा आणि आईमधली नाळ मुलानं जन्म घेतल्यावर तुटते, पण अहो, लग्न झाल्यानंतर उरली सुरलेली नात्यांची नाळ सुद्धा तोडून टाकणार होतात का तुम्ही? तुम्हाला राणे, अगं राणे, नाही ग, नाही असं बोलू नको. अगं माझ्या मनात असं काही सुद्धा नव्हतं. सुरक्षा मनात तुझ्याबद्दल लय चांगलं विचारत बघ. अगं तू तर आमचा काळजाचा तुकडा आहेस. तुझ्या बरोबरची नाळ जोडलेली आम्ही कशी तोडू ग? राणे, माफ कर पोरे. आणि तुझ्या बापाची नाहीची चूक ना तुझ्या पदरात घे ग पोरे. आई बापानं लेकीची माफी नसते मागायची, असे हात नसतात जोडायचे तिच्याकडून. हे हात फक्त लेकीला आशीर्वाद देण्यासाठी असतात. बस रडणं थांबवा आता. एक्सक्यूज मी, डॉक्टर, मी इंद्रजित महाडिक. आमच्या पेशंट बद्दल काय अपडेट आहे? ऑपरेशन करावं लागेल. काय? पण सध्या आपल्याला त्यांचं ऑपरेशन करता येणार नाहीये. त्यांची शुगर थोडी हाय आहे, सो शुगर नॉर्मल व्हायला हवी. एक साधारण 8 ते 10 दिवस आपल्याला वाट बघावी लागेल, पण मग त्यानंतर आपण डिसिजन घेऊ शकतो. तोपर्यंत मग आई तिचा त्रास कसा सहन करेल? डॉक्टर, तिच्या जीवाला काही धोका नाहीये ना? नाही नाही, आपण असं करूया, तोपर्यंत आपण त्यांना एक हेवी मेडिसिन देऊ शकतो, त्याने त्यांचा त्रास कमी होईल. मेडिसिनचा एक ड्रॉबॅक आहे, त्यांना जास्त हालचाल करता येणार नाही. मग त्यानंतर सुद्धा ऑपरेशन करावं लागेल का? ऑपरेशन शिवाय आपल्याला पर्याय नाही. ठीक आहे डॉक्टर, ऑपरेशन आपण करून घेऊया. मी स्वतः या सगळ्याची जबाबदारी घेतो. तुम्ही कसलीच कमी पडू देऊ नका. मी माझ्या घरातली माणसं आहे. तुम्ही स्वतः लक्ष घाला आणि प्रायोरिटीवर सगळं करून घ्या. चालेल, आम्ही एक आत्ता काम करतो, डिस्चार्जच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेतो. तुम्ही आत्ता त्यांना घेऊन जाऊ शकता, पण पुन्हा चेकअपला या, मग आपण ठरवूया आणि डायरेक्ट ऑपरेशनसाठी त्यांना ऍडमिट करून घेऊया. ओके, ठीक आहे. ठीक आहे. राणी, काळजी करू नकोस. तुझ्या आईला काही होऊ देणार नाही होता पण त्यांना आपण घरी घेऊन जाऊ शकतो. मी आजची रात्र आई भुवन बरोबर राहिले तर चालेल का? फक्त आजचा दिवस का? त्या पूर्ण बऱ्या होईपर्यंत तू त्यांची काळजी घ्यायला थांबू शकतेस. आपण घरचं टेन्शन घेऊ नकोस. घरी मी बोलतो आणि काही लागलं तर मला नक्की कळव. गोळ्या खा, म्हणजे मग चांगली झोप लागेल बघ तुला. होय व एक बोलू का? अगं बोल की. राणी काय करते इथं? तिने इथं नाही थांबलं पाहिजे. तिला तिच्या घरी पाठवून द्या तुम्ही. ती तुझ्या काळजी पाहिजे तर राहिली ना. हो, मी पण तिच्या काळजीपोटीच म्हणते. कसं कळणं झालंय तुम्हाला? मी जर तुम्हाला बरी झालेली पाहिजे असेल ना, तर राणीला तिच्या सासरी पाठवा. अगं तुझ्या राणीमध्ये ना माझा कोडमारा व्हायला लागलाय बघ. काय करू ती कळ नाही. राणी तिच्या घरी जाय नाही आणि तू पण माझा ऐका नाही. आता काय करू मी? मी जी म्हणते ना तीच करा. राणीला घरी पाठवा तिच्या. हो, तुम्हाला कसं कळणं झालं या? लगीन झालेली पोर आहे ती. हो, आत्ताशी कुठं ती जण जावई बापूंचं नातं सुधारायला लागलंय. त्या मालतीबाईच अजून बी राणीवर चिडल्यातच. आपल्या पायात तिच्या घरात काही वादळ यायला नको. मला सांगा, आपल्यामुळं जर मालतीबाई साहेबांनी परत राणीला घरातनं बाहेर काढलं तर? माझ्या या दुखण्यामुळं परत त्यांच्या घरात काय झालं तर केवढ्याला पडेल ही? कळतंय का तुम्हाला? हो, मी बी तिच्या काळजीपोटीच म्हणते या.
राणीनं आता इथं नाही थांबलं पाहिजे. तुम्ही काय बी करा, पण राणीला तिच्या सासरी पाठवा. हो, ऐकाल ना माझं एवढं, पाठवाल ना राणीला सासरी. मला आता राणी तिच्या माहेरात राहायला नकोय. एवढी जड झालीये का मी तुला? आई, मी तुला या अवस्थेत सोडून इथनं कुठेही जाणार नाही. मी सांगून ठेवते तुला. का? अगं सुर, ऐक, का नाही जाणार? आणि आमची मडी अशी किती दिवस सांभाळत बसणार आहे इथंच? राणे, तुला तुझ्या घराची संसाराची काही काळजीच नाही का ग? आता तुझं लगीन झालंय, त्याच्यामुळं ती तुझं सासरचं घर सांभाळणं कर्तव्य आहे तुझं. ती जबाबदारी आहे तुझी. माहेर परक झालंय तुला आता, त्याच्यामुळं तिकडची कर्तव्य पार पाड. हिथं नको गुतूस. आई, किती सहज बोलून गेलीस नाही. माहेरात गुंतू नको, माहेरात परक झालंय. पण एवढं सोपं असतं का ग? माहेराला विसरणं, त्याला परक करणं. जगातली प्रत्येक मुलगी लग्न झाल्यानंतर सासर आपलंसं करते. तिकडच्या माणसांना जीव लावण्याचा प्रयत्न करते. म्हणून तिला तिचं माहेर विसरता येतं का ग? तिची बुद्धी तिला सांगत असते की आता पुढचं तुझं सगळं आयुष्य तुझं सासरच आहे. पण म्हणून तिचं मन माहेराकडे धावणं बंद करतं का ग? आई, तूच सांग ना, बाईच्या आयुष्यातली माहेर आणि सासर अशी कसरत तिला कधी चुकली का ग? तिचा जीव दोन्हीकडे गुंतलेला असतो. पण आता माहेरासाठी ती परकी झालीये म्हणून माहेर तिला बाजूला टाकतं. आणि सासरकडच्यांसाठी ती बाहेरून आलेली मुलगी आहे म्हणून तिला हवं तसं प्रेम कधी मिळेलच असं नाहीये ना ग? आता या सगळ्यामध्ये त्या बाईच्या मनाची भरपट होते फक्त. तिचा जीव दोन्हीकडं आणि तिच्यावर कोणाचा जीव नाही. अगं, सासर म्हणजे बाईसाठी तिचा श्वास असतो आणि माहेर म्हणजे तिचं काळीज. तिला ना श्वास थांबवता येतो ना काळजाला बाजूला काढून ठेवता येत. दोघांमधली एक जरी गोष्ट थांबली ना तर बाई जगल कशी, सांग बरं? अगं राणे, तुझं सगळं खरं आहे, आणि लग्नानंतर सासरच सगळं काय असतं ग. असं कोणी ठरवलं? हा, असं कोणी ठरवलं? आई, सांग बरं. माझ्या जागी जर तुमच्या घरी मुलगा जन्माला आला असता तर त्यांनी तुमच्या आयुष्यभराची जबाबदारी घेतलीच असती ना. मग तुमची मुलगी म्हणून जर माझ्या आई वडिलांची जबाबदारी मला घ्यायची आहे तर तुम्ही मला का अडवताय? लग्न झालं म्हणून जन्म देणाऱ्या आई वडिलांचं आणि मुलीचं नातं तुटून जातं का? सांगा ना, ती त्यांची मुलगीच राहत नाही? मग अहो, एका क्षणात तुम्ही तिला असं परक का करून टाकता? आमच्यासारख्या मुलींना जर दोन्हीकडची जबाबदारी घ्यायची असेल तर तुम्ही आई वडील म्हणून असा विचार का करता की आता लग्न झालंय म्हणून आमची तुमच्यासाठी धडपड करायची जबाबदारी संपली? आमचा तो अधिकारच नाही. बघा, मुलींनी जर ठरवलं ना तर दोन्हीकडच्या कुटुंबाचा प्रेमानं सांभाळ करू शकतात. सगळी सुख दोन्हीकडच्या लोकांच्या पायाशी आणून टाकू शकतो. दोन्ही घरांची जबाबदारी खंबीरपणे आपल्या खांद्यावर उचलू शकतो. आणि या बाबतीत बायकांचे खांदे खूप मजबूत असतात आई. माहेर आणि सासरचा भार मुली हसत हसत सांभाळतात. फक्त अशा वेळी ना तुम्ही आई वडील म्हणून आम्हाला हक्काने बोलवा. तुम्हाला जे काही पाहिजे ना ते तुम्ही हक्काने मागा ना आमच्याकडं. तुम्ही काही करा, पण एका मुलीकडून तिच्या आई बापाची सेवा करण्याचा अधिकार नका घेऊ. मी हात जोडते तुमच्या समोर, मी पाया पडते तुमच्या. राणे, काय करते आज पोरी? आज बोलून लाजवू नकोस ग. आई बापाला पोरीच्या संसाराची काळजी असते, म्हणून काळजावर दगड ठेवून पोरीला सासरी जा असं सांगायला लागतंय ग राणे.
तर कुठल्या आई बापाला पोरगी जड होत्या वय ग? नाही होत ना ग. मग मग तू मला इथनं जा म्हणायचं नाही. मग आता तू बरी होईपर्यंत मी इथनं कुठंच जाणार नाही. हे बघ आई, यावर आता तू काहीच बोलायचं नाही. इथनं जा असं तर अजिबात सांगायचं नाही. राणे बाई, मला तुझं प्रेम काळजी समजा कळतंय ग. तिथं तुझ्या डोक्यात टांगती तलवार आहे ग पोरी. त्या सगळ्याचा विचार तू नाही करायचा. हा? माझ्या बाबतीत जे काही होईल ना ते मी सांभाळून घे. तू नको काळजी कर. अगं, माझ्यासाठी तू महत्वाची आहे. तू बरी होईपर्यंत मी इथनं कुठंच जाणार नाही. आणि यावर आता तू काहीच बोलायचं नाही. बुवा, औषध आईची. होय